श्रीविद्या परंपरेमध्ये मुख्य 3 आपल्याला टप्पे येतात. एक म्हणजे मंत्र. मंत्र म्हणजे काय? ज्या चिदग्नी कुंडातून जगदंबा प्रकट झाली, तिचं जे काही सूक्ष्म रूप आहे, त्या शक्तीचं सूक्ष्म रूप म्हणजे मंत्र आहे. मग तुमच्या आयुष्यामध्ये मंत्र येतात का? की तुम्हाला ते स्वरूप स्वतः समजलं पाहिजे. नंतर ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची ती जननी आहे, संपूर्ण ब्रह्मांड जिच्यापासून निर्माण झालेलं, आणि ह्या ब्रह्मांडाची प्रतिकृती म्हणजे श्रीयंत्र. म्हणून त्याची इथे यंत्र आराधना आपल्याला दिलेली आहे की तुम्हाला ब्रह्मांड कसं निर्माण झालं हे तुम्हाला कळालं पाहिजे. कारण की भंडासुराकडे ती शक्ती होती ना, निर्माण करण्याची शक्ती होती, आणि ही शक्ती आपल्यामध्ये सुद्धा आहे. म्हणून यंत्र आराधना दिलेली आहे. आणि नंतर दिलेलं आहे आपल्या आगमामध्ये की तंत्र की ही ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता.